नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्टमध्ये. तर उद्या निफ्टीची एक्सपायरी होणार आहे. तर त्यासाठी आपण उद्यासाठी काय प्लॅन ऑफ ॲक्शन असला पाहिजे याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम पहिले आपण आज मार्केटमध्ये काय झालं त्याबद्दल आपण जरा डिस्कस करू आणि देन आपलं आज उद्याचं ॲनालिसिस आपण पुढं डिस्कस करू. ठीक आहे. सो बघा, मार्केटने काय केलं, समवॉट कालचा जो हाय होता, राईट. सो फ्लॅटच ओपनिंग होती, त्यामुळं मार्केटने एक शार्प पुलबॅक घेतला आणि पुलबॅक घेऊन काय झालं, मार्केटने एक स्पाइक मारला. ठीक आहे. हा जो स्पाइक मारला, राईट, तर यामध्ये आपण एक कॉल साईडला एंट्री घेतली होती यामध्ये. आणि कॉल साईडला जवळजवळ आपलं 46 पॉईंटचं आपण टार्गेट अचीव केलं होतं आणि एक्झॅक्टली 46 पॉईंट अचीव नंतरने मार्केटने काय केलं, शार्प फॉल केला होता, राईट. सो यामध्ये जो आहे हा शार्प जो फॉल आलेला आहे, राईट, ह्या पॉईंटला, ही जे तुम्हाला कॅन्डल दिसते, तर याचं मी पहिले रिझन तुम्हाला देतो. लक्ष द्या की यामध्ये काय झालं, तर मार्केट एक पर्टिक्युलर रेंजमध्ये काय झालं, नंतरला ट्रेड करायला लागलं, राईट. आणि इथं एक तुम्हाला ट्रेंड लाईन दिसते. तर ह्या ट्रेंड लाईनचं पण काय झालं, इथं ब्रेकडाऊन झालं. तर ह्या ब्रेकडाऊनला पण तुम्ही काय करू शकत होते, एंट्री करू शकत होते. पण आपल्याला आपल्या ट्रेडिंग स्टाईल माहीत आहे की आपण पहिल्या 1 आवरमध्येच काय करत असतो, ट्रेड करत असतो, राईट. नंतरला मार्केट 1,000 पॉईंट जाऊ का 4,000 पॉईंट जाऊ किंवा पडो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, राईट. सो आता उद्यासाठी आपण काय प्रकार आपण केला पाहिजे, तर लक्ष द्या. उद्यासाठी मला हा जो खालचा जो स्विंग आहे, राईट, जो आजचा डे लो होता, किती होता तो, 24,364चा, राईट. तर हा माझ्यासाठी उद्या खूप महत्वाचा असणार आहे. का म्हणतोय मी 366चा, ठीक आहे. कारण मार्केटने इथून काय घेतलेली, बाईंग घेतलेली. अलग लक्षात. तर ही बाईंग कशामुळे आली हे एक तुम्ही समजून घ्या. तुम्ही जर इकडे याला एक्सटेंड जर केलं या पर्टिक्युलर ट्रेंड लाईनला, सॉरी सपोर्टला, तर हा सपोर्ट तुम्ही बघू शकता की इथं मल्टिपल टाइम वेळेस काय आलंय, मार्केटनी ह्या पर्टिक्युलर पॉईंटला काय केलंय, रिस्पेक्ट केलंय. त्यामुळं बरोबर ह्या 24,366ला काय झालं, मार्केटने तिथं सपोर्ट घेतला, राईट. तर उद्या हा जर सपोर्ट जर ब्रेक झाला, राईट, हा बॉटमचा 24,366चा, तर शार्प सेलिंग येण्याचा चान्स आहे, राईट. हा एक पहिला प्लॅन ऑफ ॲक्शन आहे. उद्या समजा मार्केट इथंच कुठंतरी ओपन झालं फ्लॅटमध्ये आणि मग ह्या पर्टिक्युलर वरच्या ट्रेंड लाईन जी येते, आलं लक्षात, याला जर कुठंतरी ब्रेकआउट करते, तर मी कॉल साईडसाठी इंटरेस्टेड असणार, राईट. नंतर अजून एक यामध्ये ही एक जी डाऊन साईडला जी ट्रेंड लाईन येते, बरोबर, तर यामुळं काय झालंय, इथं एक चांगल्या प्रकारचं पॅटर्न तयार झालंय, राईट. एक ट्रँगल पॅटर्न म्हणतो आपण त्याला. जोपर्यंत त्याचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होत नाही, तर हे दोन जे स्विंग असतील, हा फर्स्ट स्विंग आणि हा जो आहे सेकंड स्विंग, हा जोपर्यंत बॉटम साईडला काढत नाही तोपर्यंत मी पुट साईडला जाणार नाही. आणि वरती कॉल साईडला हा पहिला स्विंग आणि हा दुसरा स्विंग, तोपर्यंत मी कॉल साईडला जाणार. लक्षात आलं का? एकदम सिंपल आणि साधं आपण काय करतो, अनालिसिस करतो यामध्ये. तर हे तुम्ही थोडं समजून घ्या, ठीक आहे ना. तर मार्केटला पहिले रीड करायचं आपल्याला समजायला पाहिजे की मार्केटमध्ये ऍक्च्युअल चालतं काय, ठीक आहे ना. सो समवॉट सकाळी चांगला बुलिश मोमेंटम होता, पण नंतरला काय झालं, एकदम एका सिंगल कॅन्डलने हा काय केला, वाईप आउट करून टाकला आणि वरती पुन्हा मार्केट गेलं आणि पुन्हा एक शार्प फॉल आला, राईट. तर इथं समवॉट काय होतं, एक डब्ल्यू पॅटर्न पण जर उद्या बनलं आणि मग याचं जर ब्रेकआउट दिलं तर एक चांगल्या प्रकारे ट्रेड होऊ शकतो. नाही तर हा पर्टिक्युलर जर स्विंग जर मार्केटने ब्रेक केला तर इथपर्यंत पहिले टार्गेट असेल, देन सेकंड हा जर ब्रेक केला तर यानंतरला आपलं जे टार्गेट असेल, तर हे खालपर्यंत इथपर्यंत आपण याला ट्रेड करू शकतो, ठीक आहे. सो उद्या मार्केट फार व्यवस्थित आणि सिंपल पद्धतीत असणार आहे. आणि दुसरी गोष्ट काय, की मार्केटनी उद्या जे एक्सपायरी होणार आहे त्याचं मोमेंटम आजच दिलेलं आहे. तर मे बी उद्या मार्केट शांततेत काम करू शकतं, राईट. नाही जर शांततेत काम झालं तर आपल्याकडे लेवल्स आहे, त्या लेवल्सनुसार आपण काम कर, राईट. तर ह्या पद्धतीत आपण चांगल्या प्रकारे उद्या ट्रेड करू शकतो, ठीक आहे. आणि आपलं तसं लाईव्ह यूट्यूब लाईव्ह राहतं रोज, राईट. तर ते पण तुम्ही जॉईन करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला उद्याचं नोटिफिकेशन बेल आयकॉनद्वारे जे तुम्ही प्रेस करशाल त्याद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्राला सबस्क्राईब करायला सांगा, ठीक आहे. सो थँक्यू.